कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, तुम्ही इकडे का घेऊन आलायस? अरे काय नाही बाळा, सहज आलोय आपण। हे सगळे लोक आहेत ना, ते बघतो दादा आहे, ही ताई आहे, ते सगळ्यांना भेटायचंय आपण आज। ये अमोल बाळा, हे काका काकी आहेत ना, नाशिकचे आहेत बरं का। हो का? हो, अरे आमच्या बाळाला छातीचा कॅन्सर झाला होता, म्हणून आम्ही त्याला इकडे पुण्यात शिफ्ट केले। पण तुम्ही तर इकडे येणार नव्हतात ना, असं म्हणलं होतं मला। हो, कारण आम्ही आशाच सोडली होती ना। कॅन्सर हे ऐकायलाच किती भयंकर वाटतं। त्यानंतर डॉक्टरांनी केमो केला आणि त्यात थोडी सुधारणा दिसली, मग आम्ही ठरवलं की आशा सोडायची नाही। मग अहो, मग इकडे आलो आणि केमोच्या सायकल सगळ्या पूर्ण केल्या आणि आता आमचा मुलगा पूर्ण बरा झालाय। थोडा त्रास होईल पण कव्हर होईल लवकर, असं डॉक्टर बोल। काका काकी, तुमचा मुलगा बरा होऊन खूप मोठा होईल, मला हे ऐकून खूप भारी वाटते। थँक्यू बाळा। अमोल बाळा, तुला माहितीये का, माणूस आहे ना तोपर्यंत हारत नाही जोपर्यंत तो स्वतःच्या मनाने मान्य करत नाही। म्हणजे हार जीत असते ना आपल्या मनावर असते रे। आपल्या मनाने ठरलं तर आपण हारणार, पण आपल्या मनाने जर ठरवलं ना तर आपण जिंकणार, म्हणजे जिंकणारच। काय? पण बाबा, डॉक्टर बोलले की माझ्याकडे फक्त 2च महिने आहेत। अरे अमोल बाळा, तुला माहितीये का, ह्या दादांना आणि काकींना डॉक्टरांनी काय सांगितलेलं, ह्या दादाकडे ना फक्त 2च महिने आहेत। मग या काकींनी काय ठरवलं माहितीये का, की आपण लढायचं, आपण जिंकायचं। आणि मग त्यांनी किमोथेरपी घेतली आणि बघ दादा आता बरा होत आलाय का नाही। आता हे बघ, इथून पुढे तुझ्या माला आणि मला सगळ्या लोकांना हे सांगायचंय की आमच्या अमोलनी पण ठरवलं, लढायचं, जिंकायचं, आणि तो बरा झाला। काय? हो बाबा। बाबा, आता तू आणि मा जे सांगणार फक्त तेच मी करणार। तुला माहिती आहे अमोल बाळा, औषधांपेक्षा उपचारांपेक्षा आहे ना आपल्या इच्छाशक्तीमध्ये खरी धन्वंतरी असते। म्हणजे बाबा? अरे बाळा, धन्वंतरी आयुर्वेदाची देवता, तिचा हात आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील ना, कुठलाच आजार आपल्याला कधीच हरवू शकत नाही। आपण एकदम फाईट करू शकतो। बाबा, धन्वंतरी हे किती भारी आहे ना बाबा। हो। आणि अमोल बाळा, हे बघ, आम्ही जे बघतोय ना आता ते तू भोगतोयस, आम्हाला कळतंय। मग तुझ्या मनात शंका येणार, ठीक आहे, आजपर्यंत शंका आली ना, ओके, नो प्रॉब्लेम, पण इथून पुढे शंका येऊन द्यायची नाही। आता काय करायचं माहिती का, स्वतःच्या मनाशी ठरवायचं पक्क आणि ह्या आजाराविरुद्ध एकदम स्ट्रॉंगली लढायचं आणि मा आणि बाबावर विश्वास ठेवायचा। काय? यस बाबा। त्याला जायचं? हो। दादाला बाय करा। बाय दादा। बाय। चला, येतो। चल। बापू, बाबा, अरे आत्या, काय हो? अगं कोणी आलं होतं का घरी? नाही। मग चहाची कप? अहो, एक मिनिट, तुम्ही दोघांनी एवढा चहा पिलाय? बाबा, बापू, काय? करा, तुम्हाला म्हटलं होतं आपण कप दोन करूया, तुम्ही ऐकलं नाही, मग आता सगळ्यांना कळणार। पण तू लवकर कशी काय आली तुम्ही, म्हणजे आज? अर्जुनने बोलवलं होतं म्हणून लवकर आलो। का ग, काय झालं? माहित नाही। तिथे दाजी कुठे आहेत का, त्यांनी फोन केला होता मला। हो ना। अरे आले। अरे अमोल, बराच ना बाळा? हो मा। अर्जा, अरे का रा सगळ्यांना एकदम बोलवून घेतलेस? आज आपल्या घरी एक मामा आलेत केस कमी करण्यासाठी।
अर्जुन पण अरे आपलं ठरलं होतं ना, अमोलला आवडत नाहीये, नाही कापायचं त्याची केस म्हणून. भाऊजी पण डॉक्टरांनी सांगितलं तर आपल्याला तसं करावं लागेल ना. हा वहिनी, पण अमोलची इच्छा नाही ना, तर मग आपण फोर्स नको करायला. हं? बरं, ते मामा आलेत, आपण जरा बाहेर जाऊ सगळेजण. अरे पण अर्जा तर केस कापायचेच नाही म्हणजे बाहेर कशा पाहिजे जायचं? सांगतो मी, चला सगळेजण बाहेर. दाजी स्वप्नील सर येणार होते ना? दादा थांबलाय त्या मामांबरोबर. चला. मामा, आमचे ज्युनियर कदम काही केस कापायला तयार नाहीत, पण ठीक आहे, सिनियर कदम तयार आहेत. तुम्ही माझे केस कापा. त्याचं काय आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय की अमोलच्या आजारपणाला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं. कापा तुम्ही माझे केस, कापा. सिनियर कदम इथं सुपर सिनियर कदम आहेत अजून, ते कशा पाय मागे राहतील? हा चला माझे केस आधी कापा. चला चला सुरू करा, माझ्यापासून सुरू करा. असं असेल तर आमचे पार्टनर बसलेत, आम्ही का मागे राहायचं? माझे पण केस कापा. हा, माझा दिवसभराचा धंदा हितच होतोय का काय? हा, मग अमोलचे मोठे बाबा कामागे राहतील. माझे पण केस कापा या ठिकाणी. कापा माझे. अरे मग येऊ दिपेडून कोणासाठी थांबलाय? मामा तुम्ही माझे पण केस कापा. मामा तुम्ही करा सुरुवात, माझ्यापासून सुरुवात करा. तुम्ही का कटिंग करताय? काय चालय तुमच्या सगळ्यांचं? अमोल बाळा, तुला काय वाटलं तुझा बाबा फक्त तुला एकट्याला केस कापून देईल का? अरे मी आता काय म्हणलं तुला कळलंच नाही. तुझ्या आजाराला आपण सगळे मिळून तोंड देणार आहे, म्हणून आम्ही आमचे केस कापतोय. कळलं? मामा कापा तुम्ही केस, चला. खरंच तुम्ही सगळे खूप भारी आहात. आणि बाबा, मी शाहींचा मुलगा आहे ना, मी माझ्या अडचणींना स्वतः चालवून जाणार. आणि मानी मला सांगितलंय, अडचणी आल्या की त्या स्वीकार करायचा आणि मार्ग काढायचा. त्यामुळं उद्या बघू तुम्ही. आता माझं ठरलंय की मी केस कापणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.